नमस्कार. दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ नेहमीच द्राक्ष बागायतीच्या दृष्टीनं महत्त्वाचे काम करत आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ व दिशा यांनी मिळून एक ॲप विकसित केलं आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. या ॲपचं विशेष म्हणजे ज्याप्रमाणे आपण आपल्याकडं जर 4 प्लॉट असतील तर पहिला केव्हा घ्यायचा, दुसरा केव्हा घ्यायचा, तिसरा केव्हा आणि चौथा केव्हा घ्यायचा, बाजारभावाच्या दृष्टिकोनातनं, हवामानाच्या दृष्टिकोनातनं आपण त्याचं नियोजन करतो. असंच नियोजन संपूर्ण महाराष्ट्राचं करण्याकरता द्राक्ष बागायतदार संघाने दिशा ॲप आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस केलेला आहे आणि त्याप्रमाणे ते काम करत आहे. या दिशा ॲपचं महत्त्व म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र होणाऱ्या छाटण्या, कुठल्या आठवड्यात किती छाटण्या होत्यात आणि किती माल एका वेळेस बाजारात येईल आणि जादा जर माल आला तर बाजारभाव पडून आपला तोटा होऊ नये म्हणून छाटण्या विभागून झाल्या पाहिजे या संबंधीचा विचार करण्याकरता व तो विचार प्रत्यक्षात आणण्याकरता दिशा ॲपमध्ये आपण आपले प्लॉट नोंदवायचे आहे. आपण आपले प्लॉट नोंदवल्यानंतर आपल्याला कळत राहील की कुठल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात, चौथ्या आठवड्यात कशा छाटण्या झाल्या आहे आणि ऑक्टोबर महिन्यात कशा छाटण्या होणार आहे हे आपल्या लक्षात येईल आणि त्यानुसार आपण आपल्या प्लॉटच्या छाटण्या एकत्र गर्दीत येऊन बाजारभाव पडण्याच्या ज्या कालावधी आहे तो कालावधी टाळून आपण मागे पुढे करून आपल्याला बाजारभावाचा फायदा घेता येईल. ही एक महत्त्वाची गोष्ट या ॲपमधून होईल का जिची आपल्याला फार मोठी गरज आहे. बाजारभावामुळं बऱ्याच वेळा मोठ्या अडचणी याच्यात आपला माल चांगल्या प्रतीचा असूनही आपल्याला त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. तर ह्या सर्व गोष्टी करता आपण आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या ग्रुपमध्ये सर्वांनी ह्या ॲपचा वापर करायला त्यांना सांगितलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत ती लिंक, ते ॲप पोहोचवलं पाहिजे आणि एकत्रित सर्वांनी मिळून याचा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर ह्या ॲपचा दुसरा फायदा असा होणार आहे की महाराष्ट्रात थॉम्सनचं किती क्षेत्र आहे, क्रिम्सनचं किती क्षेत्र आहे, लांब व्हरायट्यांचं किती क्षेत्र आहे, काळ्या व्हरायट्यांचं किती क्षेत्र आहे आणि आता आपल्याला जर नवीन लागवड करायची असेल तर एक्सपोर्टला वाव असलेल्या व्हरायट्यांचं क्षेत्र किती आहे किंवा लोकलला वाव असणाऱ्या व्हरायट्यांचं क्षेत्र किती आहे याचा विचार करून आपल्याला लागवड करण्याकरता योग्य तो निर्णय घेता येईल. यासारखे अनेक फायदे पुढे जाऊन आपल्याला या ॲपद्वारे मिळणार आहे. तर आपण हे ॲप डाउनलोड करून आपले प्लॉट जे आहेत ते त्यामध्ये नोंदवले पाहिजे आणि इतरांना नोंदायला प्रवृत्त केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.